आपल्याला आपल्याकडे एक लग्न करायला सुद्धा मुलगी भेटत नाही, पण ओडिशाच्या या गड्याने 18 लग्न केली आहेत. हिंदीत एक गाणं आहे, एक जिंदगी काफी नहीं है. याच गाण्याच्या चालीवर ओडिशातील एका डॉक्टरने एक लग्न काफी नाही है असा विचार केला असेल. एक दोन नव्हे तर त्याने तब्बल 18 लग्न केली, पण हेच 18वे लग्न त्याला तुरुंगाची वारी घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरले. पाहूया आजच्या भागात नक्की काय आहे 18 लग्नांची कहाणी. नमस्कार, DSD वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. ओडिसा येथील रमेशचंद्र स्वेन हा भाऊ खऱ्या अर्थाने मिस्टर फसवरलाल ठरलाय. जिथे लोकांना एका मुलीला लग्नासाठी तयार करताना नाकीनऊ येतात, तिथं याने 18 महिलांना स्वतःच्या जाळ्यात ओढलं, तेही स्वतःला मोठा डॉक्टर आहे असं भासवून. एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाची गोष्ट वाटावी अशी चर्चा सर्व कहाणीत आहे. हा भाऊ स्वतःला केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एक डॉक्टर आणि मोठा वैद्यकीय अधिकारी म्हणून स्वतःला महिलांसमोर आणत असे. खरं तर पट्ट्या फक्त जेमतेम 10वी पास आहे, तर त्याच्या जाळ्यात फसलेले या महिला शिक्षक, वकील, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर अशा उच्च पदस्थ महिला आहेत. अवघ्या 5 फूट 2 इंचाचा हा माणूस ना जास्त शिकलेला ना दिसायला चांगला, तरी त्यानं इतक्या महिलांना लग्नासाठी तयार कसं केलं हे सर्वांपुढे कोडं आहे. त्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्याला इंग्लिश येत नसताना देखील एका इंग्लिश शिकवणाऱ्या महिलेला फसवलं. जन्मदाखल्यानुसार त्याचे वय आहे 66, मात्र तो इतरांना सांगतो तो अजून आपण 40शी पण गाठली नाही. त्याला भूलथापात छान तयार करता येतात. कदाचित म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला त्याच्या जाळ्यात अडकल्या. त्याचे टार्गेट या 40 ते 45 वयोगटातील घटस्फोटित विधवा किंवा एकट्या असणाऱ्या महिला होत्या. त्याने मॅट्रिमोनियल ॲपवर स्वतःचे 3 अकाउंट उघडून ठेवली होती. डॉक्टर विजयश्री रमेश कुमार, विधू प्रकाश स्वेन आणि रमाणी रंजन स्वेन या 3 नावाने त्याची अकाउंट्स होती. त्याने स्वतःला अत्यंत प्रोफेशनल दाखवण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. यासाठी त्याने भुवनेश्वरमध्ये 3 आलिशान अपार्टमेंट भाड्यानं घेतली होती. एवढंच नाही तर आपण एका माजी पंतप्रधानाच्या मेडिकल टीममध्ये होतो असं सांगून लोकांना फसवत असे. ज्या महिलांसोबत त्याने लग्न केलं त्यांनाच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांना देखील त्याने लाखो रुपयांना फसवलंय. आपण फसवलं गेलो आहोत हे जेव्हा महिलांना कळत असे, तेव्हा त्या बदनामीच्या भीतीनं तोंड उघडत नसत. शेवटी कुठल्याही गुन्ह्याचा अंत पोलीस स्टेशनमध्येच होतो. तब्बल 18वे लग्न करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. एका महिलेला कुणकुण लागल्यावर तिने पुरावे एकत्र करत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि अजून एक लग्न लावत असतानाच त्याला अटक करण्यात आली. त्याचा बिंग फुटला आणि भविष्यात आणखी महिला आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचल्यात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.